लक्ष द्यायचं पेप्टाइड बॉन्ड हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड अँड हाऊ इज इट फॉर्म. त्याचं उत्तरही दिलं आपण. आणि हे याच्यावरूनच आपल्याला हे काय लक्षात आलं, प्रोटीनचं स्ट्रक्चर पण लक्षात आलं की प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे कोण आहे, अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल एकमेकाला कोण जोडतं आहे, पेप्टाइड बॉन्ड जोडतो आहे. हा CONH ग्रुप, पेप्टाइड बॉन्ड, पेप्टाइड लिंकेज म्हटलं तरी चालतं. तर कसा तयार होतो पेप्टाइड बॉन्ड, बाय द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम COOH ग्रुप ऑफ वन अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल अँड NH2 ग्रुप ऑफ अदर अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल. तर हे झालं पेप्टाइड बॉन्ड बद्दलची माहिती. आता इथे आपण जनरल एक्झाम्पल घेतलेलं आहे. याच्या ऐवजी जर तुम्ही एलानाइन आणि ग्लायसिन या दोघांचं एक्झाम्पल घेऊन डायपेप्टाइड तयार करून दाखवलं तरी चालतो. ती रिॲक्शन पुस्तकात दिलेली आहे फक्त डायपेप्टाइडची, तर ती एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकते. तेवढाही पार्ट आपण घेऊन टाकू. फक्त या R' ऐवजी ते दोन मॉलिक्यूल घ्यायचे आहेत आपल्याला. अल्फा अमिनो ऍसिडचे 3च नाव आपण पाठ केले, त्यापैकी 2 घ्यायचे आहेत आपल्याला. आता ग्लायसिन म्हणजे कोण असतो, इथे H टाकून द्या, हा COOH आणि इकडे कोण असतो NH2. हे झालं ग्लायसिन. एलानाइन कोण असतो, हे अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्यूल, इथे फक्त कोणाला आता CH3, हे एलानाइन. आता डायपेप्टाइड कसा तयार होईल, आता इथे तेच पुन्हा वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. कुठून, एका मॉलिक्यूल मधला COOH, दुसऱ्या मॉलिक्यूल मधला हायड्रोजन घ्या NH2 ग्रुप मधला. मग हा OH आणि H काढून टाका. बघा CONH, हा CONH. बाकीचं लिहून टाका असंच असं. हा CONH लिहून टाकला मी, हा CONH म्हणजे इथे येईल कार्बन, हायड्रोजन, CH3, COOH आणि इथे हा CH2, HH वर लिहिलं तरी चालेल आणि NH2. हा झाला आपला पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड किंवा लिंक प्लस वॉटर मॉलिक्यूल निघून गेलेला. याला काय म्हणायचं, 2 मॉलिक्यूल एकत्र आले म्हणून डायपेप्टाइड. ग्लायसिएलानाइन दोन्ही नाव एकत्र करून म्हणू शकता तुम्ही, त्याला गरज नाही आपल्याला. डायपेप्टाइड 2 मॉलिक्यूल एकत्र आले. आता इथेही सिद्ध होतं की आपला पेप्टाइड बॉन्ड कसा तयार झाला तो. मग आता पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या. मग आता ट्रायपेप्टाइड, टेट्रापेप्टाइड, पेंटापेप्टाइड तयार होईल, एकमेकाला जोडल्या जाईल, लॉंग चेन तयार होईल. ते कोण झालं मग, प्रोटीन मॉलिक्यूल. तर हे झालं स्ट्रक्चर, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. काय म्हणायचं याला, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर नाही आहे, ते क्लिष्ट आहे. काय होतं सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये, मग आता हे प्रायमरी स्ट्रक्चर एक लॉंग चेन आहे. इथे नायट्रोजन आहे, हायड्रोजन. मग आता एका चेन मधला नायट्रोजन, दुसऱ्यातला हायड्रोजन, नायट्रोजन हायड्रोजन हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. एक चेन दुसऱ्याला जोडल्या जाते, दुसरी चेन तिसऱ्याला जोडल्या जाते, हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतर इंटरनल बॉन्डिंग असल्यामुळे पुन्हा ते ओढल्या जातात, तसे हेलिकल स्ट्रक्चर तयार होतात. अगदी क्लिष्ट स्ट्रक्चर असतात ते. तर ते प्रायमरी, नंतर सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहेत, ते क्लिष्ट आहेत, ते तुमच्या अभ्यासक्रमात नाही. जरी पुस्तकात असले तरी तो पार्ट यावर्षीसाठी वगळण्यात आलेला आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे तर हे इंटरनल बॉन्डिंगमुळे तयार झालेले असतात, त्याच्यावर आता आपल्याला चर्चा करायची नाही. आता पुढचा एक पॉइंट जो आहे, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. शेवटचा पॉइंट आहे त्याच्यातला, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. हेही परीक्षेत विचारतात, डेफिनेशन विचारलेली एकदा. डिनॅच्युरेशन म्हणजे काय. आता डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन, इट इज द केमिकल रिएक्शन इन विच the molecular structure of protein, secondary, tertiary, quaternary structure of protein is converted into the primary structure of protein without breaking peptide bond in it. The process is called as a denaturation of protein. प्रोटीनचं डिनॅच्युरेशन म्हणजे काय.
तर जे सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं, क्वाटर्नरी स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः काय असतात, हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे असते. मग ह्या बॉन्डिंग मधून काय होतं की इतर सगळी बॉन्डिंग ब्रेक होते. मग त्याच्यामुळे जे सेकंडरी टर्शरी स्ट्रक्चर असेल तर त्याचं रूपांतर प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये होतं. म्हणजे इंटरनल बाकीच्या बॉन्डिंग सगळ्या ब्रेक केल्या, पण मूळ जी बॉन्डिंग आहे प्रोटीन मधली CONH ती मात्र ब्रेक होत नाही. याला म्हणायचं डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. मग आता व्याख्या पहा बरं काय होईल. डिफाईन डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. मग काय उत्तर द्याल तुम्ही आता याचं. It is the process or it is a chemical reaction. It is the process in which the globular structure or spherical structure or molecular structure काही म्हणा molecular structure of protein is converted into the primary structure without breaking peptide bond, that is CONH bond in it, called as a denaturation of protein. काही अडचण आता. मग हे डिनॅचरेशन कसं केलं जातं. इट इज आयदर बाय हिटिंग और बाय द हायड्रॉलिसिस ऑफ प्रोटीन इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, अल्कली, एन्झाईम एक्सेट्रा. डिनॅचरेशन करायचं असेल तर काही प्रोटीनचं डिनॅचरेशन कसं केलं जातं, सिम्पली हिटिंगनं देखील त्याचं डिनॅचरेशन केलं जातं. काही ठिकाणी त्याचं हायड्रॉलिसिस करण्यात येतं थोडंसं ऍसिड किंवा अल्कली वापरून. मग डिनॅचरेशन कॅन बी ब्रॉट बाय युझिंग ऍसिड और अल्कली और बाय हिटिंग. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ एग्स. एग्स प्रोटीन बॉईल न करता जर तुम्ही एग्स फोडून बघितले तर आपण पाहिलेलं आहे की लिक्विड असतं त्याच्यामध्ये, व्हाईट कलर, येलो कलरचं, आणि बॉईल केल्यावर मात्र ते सॉलिड बनून जातात, नाही का. माहिती असेल सर्वांना. नसेल तर मग 2-4 अंडे घेऊन येऊ द्या, आपण बघूया. उद्या सगळ्यांना प्रोसेस माहिती आहे. आता हे काय केलं, फक्त तुम्ही त्याला हिट करता, पण हिट केल्यामुळे काय झालं की त्या प्रोटीनचं काय झालेलं असतं, डिनॅचरेशन झालं म्हणा. त्याचा मूळ गुणधर्मच नाहीसा झालेला असतो ऍक्च्युअली, म्हणून त्याला नॅचरेशनच्या विरुद्ध नॅचरल गुणधर्म त्याचे डिस्टर्ब होतात. डिनॅचरेशन म्हणून शब्द वापरलेला आहे. मग त्याच्यामुळे काय झालं, इट्स केमिकल प्रॉपर्टीज ऍज वेल एज इट्स बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑल्सो चेंजेस. त्याच्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्याही बदलून जातात, केमिकल प्रॉपर्टी देखील त्याच्या बदलून जातात. कशामुळे, डिनॅचरेशनमुळे. बस एवढे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ एग्स हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण. तर याला आपण काय नाव दिलं मग आता, डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. तर हा होता आपला शेवटचा पॉइंट त्या प्रोटीन मधला. बस एवढाच पार्ट आहे तुम्हाला सिलेबसला. एकूण एक पॉइंट आपण त्यातला घेतला. काही अडचण आता याच्यात. आता तिसरा आणि चौथा बायोमॉलिक्यूल 2 झाले. आता प्रोटीन माहिती झाले, कार्बोहायड्रेट माहिती झाले. आता तिसरा आहे एन्झाईम. तर एन्झाईम काय आहे, बायोमॉलिक्यूल हे अगदी थोडक्यात आहे. आपल्याला 1 की 2च पॉइंट दिलेले आहेत आपल्याला एन्झाईमचे पण. एन्झाईम डेफिनेशन आणि त्याचं मेकॅनिझम आणि 1-2 एक्झाम्पल, याच्या व्यतिरिक्त काही नाही आपल्याला. ठीक आहे. मग आता एन्झाईम कशाला म्हटलं जातं पहा. केमिकली आपण त्याची काय डेफिनेशन करतो आहे. दीज आर द बायो कॅटॅलिस्ट involves in chemical reaction which takes place in human body, human or living organism, called enzyme. बस एवढी डेफिनेशन द्यायची आहे. सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे यातला, बायो कॅटॅलिस्ट आहे. आपल्या ह्युमन बॉडी किंवा अॅनिमल बॉडीमध्ये, प्लांट मध्ये आहे की नाही शंका आहे, पण ह्युमन इथे फक्त ह्युमन बॉडीचाच विचार करू आपण.
बऱ्याचशा अशा रासायनिक अभिक्रिया, बायोकेमिकल रिॲक्शन ज्याला म्हटल्या जातं, त्या बायोकेमिकल रिॲक्शन्स ह्युमन बॉडीमध्ये घडत असतात. आता ह्या घडून आणण्यासाठी जे कॅटॅलिस्ट लागतात त्या कॅटॅलिस्टला म्हटलं जातं हे एन्झाईम. इन्सुलिन हे एक एन्झाईम आहे which is secreted by pancreas which control the blood sugar in the human body. हे सगळ्यांना माहिती आहे. Actually all these are the proteinous material, all they are protein. हे केमिकली कोण आहे? प्रोटीनच आहे, अर्थात त्याचा रोल बायोकॅटॅलिस्टचा आहे. All they are proteinous material, they are protein. पहा बरं, मग आता डेफिनेशन हीच देऊया आपण. डेफिनेशन नोट्स लिहिल्या असतील तुम्ही. दीज आर द बायोकॅटॅलिस्ट which involves in the chemical reactions which takes place in the human body called as a enzymes. For example, insulin, it is a biocatalyst or it is a enzyme secreted by pancreas and it controls the blood sugar in the human body. हे झालं त्याचं एक उदाहरण. किंवा अमायलेज नावाचं एक एन्झाईम आहे, नाव ऐकलेलं असेल कदाचित, त्याचे उच्चार शिक्षक वेगळे करत असतील. अमायलेज हे असं एन्झाईम आहे प्रेझेंट इन सलायवा विच इज acts as a biocatalyst during the hydrolysis of starch into the glucose. सलायवा मध्ये हे कोणतं अमायलेज नावाचं एक एन्झाईम असतं. आता हे एन्झाईम काय करत आहे, त्याचा रोल काय असतो? आता एन्झाईमचा रोल हे बायोकॅटॅलिस्ट आहे, अगोदरच सांगितलं. कॅटॅलिस्ट म्हणजे कोण? द सबस्टन्स विच डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन बट इट इन्क्रीजेस द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन कॉल्ड एज ए कॅटॅलिस्ट. बायोकॅटॅलिस्ट, द कॅटॅलिस्ट विच इन्व्हॉल्व इन बायोकेमिकल रिॲक्शन. ह्युमन बॉडीमध्ये ज्या रिॲक्शन घडून येतात त्याला आपण बायोकेमिकल रिॲक्शन म्हटलं आणि याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून हे काम करतं. मग आपण जे फूड मटेरियल घेत असतो इंटेक मध्ये, तर याच्यामध्ये मुख्य घटक आपला कार्बोहायड्रेट असतो, स्टार्च असतो. ते स्टार्च म्हणजे मग ते कुठलेही ज्वारी असेल, गहू असेल, ते प्रामुख्यानं कोण असतं? स्टार्च असतं याच्यामध्ये. मग हे स्टार्चचं रूपांतर आपल्याला शुगर मध्ये करावं लागतं. मग हे स्टार्चचं रूपांतर शुगर मध्ये करण्यासाठी त्याला हायड्रॉलिसिस म्हटलं जातं. हे हायड्रॉलिसिस घडवून आणण्यासाठी जे एन्झाईम काम करतं ते सलायवामध्ये असतं, लाळ म्हणतो आपण, त्याच्यामध्ये असतं. आणि ते कोणतं आहे? अमायलेज. हे दोन उदाहरणं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पुढे झालं, दोनच उदाहरणं. इन्सुलिन सिक्रेटेड बाय पॅनक्रियास, हे छोटे प्रश्न पण एक मार्काला विचारला जाऊ शकतात. अँड इट कंट्रोल द ब्लड शुगर इन द ह्युमन बॉडी, विथ रोल सांगितला आपण त्याचा. आणि अमायलेज, इट इज ए एन्झाईम प्रेझेंट इन सलायवा. It is used as a catalyst in the hydrolysis of starch into the glucose molecule. All these are the proteinous material, or they are chemically they are protein. And the action of enzyme with the substrate is very very specific in nature. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे आता एन्झाईमच्या दृष्टीने, की एन्झाईम आणि ज्यावर रिॲक्शन होते त्याला काय म्हणतो आपण? सबस्ट्रेट. मग आता ही एवढी स्पेसिफिक रिॲक्शन आहे की कोणत्याही दोन पदार्थाची रिॲक्शन हा कुठेही कॅटॅलिस्ट म्हणून काम करणार नाही. अगदी ठरलेल्या मॉलिक्यूलवरच त्याची रिॲक्शन होईल. मॉलिक्यूल बदलला तर याची रिॲक्शन होत नाही. म्हणजे ते काय आहे? विशिष्ट दोन पदार्थात घडून येणारी रिॲक्शन आहे. म्हणून आपण काय म्हटलं आता? ते ऍक्शन ऑफ एन्झाईम इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक इन नेचर. स्पेसिफिकचा अर्थ लक्षात आला की कुठेही काम करणार नाही. म्हणजे अमायलेजचं काम एकच आहे, फक्त काय त्याचं स्टार्चवरच रिॲक्शन होईल. सेल्युलोज मटेरियल तेही ऍक्च्युअली पॉलिसॅकॅराइड आहे. व पॉलिसॅकॅराइड स्टार्च आहे आणि सेल्युलोज आहे. पण स्टार्चचं हायड्रॉलिसिस ते करू शकता अमायलेज. पण ते जर तुम्ही सेल्युलोज मटेरियल घेतलं तर ते काही करणार नाही, कारण याची ऍक्शन कशी आहे? स्पेसिफिक आहे आणि त्याच्यासाठी वेगळं एन्झाईम लागतं, ते आपल्या बॉडीतच नाही. सेल्युलोज डायजेस्ट करण्यासाठी लागणारं एन्झाईम आपल्या बॉडीत नाही, ते प्राण्यांमध्ये असतं. आणि म्हणून प्राणी गवत खाऊन जगू शकतात, आपलं गवत नाही खाता येत. किंवा ते खाल्लं तरी फायदा होणार नाही, कारण ते डायजेस्टच होणार नाही, त्याचं रूपांतर शुगरमध्ये होणार नाही. म्हणजे ही झाली टिपिकल ऍक्शन, स्पेसिफिक ऍक्शन. स्टार्च तेही पॉलिसॅकॅराइड आहे
आणि सेल्युलोज पण पॉलिसॅकॅराइड आहे. दोन्ही पॉलिसॅकॅराइड फक्त कोणावर रिएक्शन होते, अमायलेजची. आणि मला वाटतं प्राण्यांमध्ये अमायलेज नंतर ते दुसरं एन्झाईम असतं, विसरलो मी त्याचं नाव, कदाचित तुम्हाला माहिती असेल. नाही माहिती, थोडा पेक्षा काही गरज नाही आपल्याला, तर ते नाही पण आले या याच्यात काही आढळलं नाही मला नाव. उद्या ठीक आहे, आठवलं तर किंवा शोधून पाहू आपण. तर प्राण्यांमध्ये जे एन्झाईम आढळतं ते मात्र याचं सेल्युलोजचं रूपांतर पण ते ग्लुकोजमध्ये करू शकतं थोडक्यात, आणि ते एन्झाईम मात्र आपल्या बॉडीमध्ये नाही. थोडक्यात काय सांगायचं मला इथे, की द ऍक्शन ऑफ एन्झाईम इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक विथ द सबस्ट्रेट. आता आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिस्ट. हे सगळ्यात महत्वाचं 2 मार्काला आहे, एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकतं. मेकॅनिझम डेफिनेशन मध्ये काही अडचण, मेकॅनिझम शिकलो की हा पॉईंट संपला, काही नाही याच्यामध्ये, एवढाच पॉईंट आहे आपला. आणि केमिकली ते प्रोटीन आहे, त्यामुळे त्याचा सगळी केमिस्ट्री आपण अगोदरच घेतलेली आहे, नाही का. प्रोटीन काय आहे आपल्याला माहिती आहे, हे प्रोटीनच आहेत ऍक्च्युअली, त्यामुळे त्याचा अभ्यास झालेला आहे. आता फक्त याचा रोलच बघतोय आपण. आता याची काय ऍक्शन असते, कशी होते, हे स्पेसिफिक नेचरचं काय आहे हे सांगायचं आहे आपल्याला. अगोदर पहिलंच वाक्य, मेकॅनिझम ऑफ द एन्झाईम कॅटॅलिस्ट, हे मात्र तुम्हाला परीक्षेत 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. एक तर एन्झाईमची डेफिनेशन विचारतील, ते 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा, आणि हे मेकॅनिझम. पहिलंच वाक्य, द ऍक्शन ऑफ एन्झाईम इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक विथ द सबस्ट्रेट मॉलिक्युल. ठीक आहे. नाउ दिस मेकॅनिझम इज कॉल्ड एज अ लॉक अँड की मेकॅनिझम. इट इज अ व्हेरी व्हेरी स्पेसिफिक इन नेचर. म्हणजे जसं कुलूप आहे आणि चाबी आहे, चाब्या सगळ्या दिसायसारख्या, कुलप सगळे, मग कोणती चाबी कोणत्याही कुलपाला लागते का, नाही लागत. नेमकं तसंच आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे आपण, लॉक अँड की अरेंज मेकॅनिझम, लॉक अँड की मेकॅनिझम. मग आता काय आहे लॉक अँड की मेकॅनिझम, कशी रिॲक्शन होते, कॅटॅलिस्ट काय आहे याचा विचार आपण करूया. ही डायग्राम दाखवले. दिस इज एन्झाईम मॉलिक्यूल. ठीक आहे. एव्हरी एन्झाईम मॉलिक्यूल हॅव ऍक्टिव्ह साइड ऑन इट्स सरफेस. एकच एन्झाईम मॉलिक्यूल आहे, जवळ सारखंच आहे, तिन्ही आकृती आहे. हा एन्झाईम मॉलिक्यूल आहे असं गृहीत धरा, आणि ही आहे त्याची ऍक्टिव्ह साइड, म्हणजे जिथे रासायनिक अभिक्रिया होणार आहे त्याला काय म्हणू आपण, ऍक्टिव्ह साइड. दिस इज ऍक्टिव्ह साइड. ऍक्टिव्ह साइड ऑफ एन्झाईम. सबस्ट्रेट म्हणजे ज्याच्या सोबत रिएक्शन होणार आहे, लॉक अँड की अरेंजमेंट. हाय सबस्ट्रेट. सबस्ट्रेट ज्याच्या सोबत रिएक्शन होणार आहे तो सबस्ट्रेट झाला. ठीक आहे. Now the reaction in between enzyme and substrate takes place only when that substrate molecule have a right shape and right size with the active side of the enzyme.
ही पर्टिक्युलर रिॲक्शन का आहे, स्पेसिफिक रिॲक्शन का आहे, याला लॉक अँड की अरेंजमेंट का म्हणण्यात आलेलं आहे. आता हा कॅटॅलिस्ट म्हणून काम करतो, हा एन्झाईम मॉलिक्यूल आहे. समजून घ्या डायग्राम काय आहे. मग आता हा एन्झाईम मॉलिक्यूल आहे, ही त्याची ऍक्टिव्ह साइड आहे. या ऍक्टिव्ह साइडला एक विशिष्ट प्रकारचा आकार आलेला आहे आणि सबस्ट्रेटला देखील तसाच आकार आहे. बघा याचं जवळपास सारखंच आहे. म्हणजे थोडक्यात हे लॉक असेल, हे की असेल. म्हणजे या दोघांची ऍक्शन तेव्हाच होईल की जर त्याला राईट शेप असेल आणि राईट साईज असेल. म्हणजे थोडक्यात हा मॉलिक्यूल इथे असा फेसोफेस बसत असेल तरच रिॲक्शन होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून ती रिॲक्शन कशी झाली, व्हेरी व्हेरी स्पेसिफिक इन नेचर. मग आता हा सबस्ट्रेट मॉलिक्यूल आला, आता इथे मात्र ही रिॲक्शन होईल. ठीक आहे, इथे 2 नंबरवर आपण आता ही रिॲक्शन दाखवूया. त्याचा आकार तसाच आहे. ठीक आहे, ही झाली. आता इथे हा सबस्ट्रेट, आता इथे रिॲक्शन होऊन राहिलेली आहे. हा कॉम्प्लेक्स तयार झाला म्हणूया आपण. इथे राईट साइड आहे, राईट शेप आहे, साईज बरोबर आहे. आता बरोबर या की मध्ये लॉक की अरेंजमेंट नुसार आता इथे शेप मॅच झालेला आहे त्याचा. इथे रिॲक्शन होईल आणि हा कॉम्प्लेक्स तयार झाला म्हणायचा आपण. सबस्ट्रेट एन्झाईम कॉम्प्लेक्स. आता रिॲक्शन झाली. रिॲक्शन झाल्यानंतर सबस्ट्रेट चेंज झाला. म्हणजे आता इथे रिॲक्शन पूर्ण झाल्यानंतर असं दाखवूया आपण. प्रॉडक्ट बदलला. ग्रीन कलर संपला. हा झाला प्रॉडक्ट तयार. पहा बरं रिॲक्शन कशी झाली. आता इथे कुठलंही उदाहरण घ्या. समजा आपल्याला पहिलं एक्झाम्पल इन्सुलिनचं घेतलं होतं आपण. ग्लुकोज मॉलिक्यूल सोबत रिॲक्शन होते. मग हे सबस्ट्रेट म्हणजे ग्लुकोज असेल, हे इन्सुलिन असेल. रिॲक्शन झाली आणि त्याचं रूपांतर कशात झालं. आता त्या ग्लुकोजचं रूपांतर किंवा ते दुसरे कशात होत असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. किंवा स्टार्च रूपांतर ग्लुकोज मध्ये होत असेल, अमायलेज मध्ये. मग हे अमायलेज असेल, हे स्टार्च असेल, तयार होऊन झाला. आता ते ग्लुकोज तयार झालं तिकडे. आता ही रिॲक्शन स्पेसिफिक आहे. राईट शेप पाहिजेत, राईट साईज पाहिजेत आणि टिपिकल आहे. आणि हा कॅटॅलिस्ट हे दिसून आलं की रिॲक्शन झाल्यानंतर प्रॉडक्ट निघून गेला. सबस्ट्रेट जसाच्या तसा, एन्झाईम म्हणजे कॅटॅलिस्ट जसाच्या तसा पुन्हा फर्दर रिॲक्शन साठी तयारच आहे. म्हणजे यांनी रिॲक्शन घडवून आणली पण जसाच्या तसाच आहे हा. म्हणून शरीरामध्ये अगदी मायक्रो मॉलिक्यूल जरी असतील, कमीत कमी मॉलिक्यूल जरी असतील तरी ते काम करतात आपलं. कारण त्याचा रोल काय आहे ते संपून नाही जाणार ना. ते जसेच्या तसे राहतील. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, विच इन्व्हॉल्व, विच डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. तो संपत नाही, तो जसाच्या तसा राहतो मॉलिक्यूल. फक्त तो सबस्ट्रेट आला, त्याची रिॲक्शन करून दिली, हा जिथल्या तिथे कायम आहे. त्याचं रूपांतर दुसऱ्या पदार्थात झालं का नाही, फक्त त्याने त्या सबस्ट्रेटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये करून दिलेलं आहे. हाच नेमका आपल्या कॅटॅलिस्टचा रोल आहे. मग आता याला म्हणायचं आहे लॉक अँड की मेकॅनिझम. काय काय पॉइंट आले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, एव्हरी एन्झाईम मॉलिक्यूल हॅव ए ऍक्टिव्ह साइड. नाउ दॅट सबस्ट्रेट कॅन रिॲक्ट विथ एन्झाईम ओनली व्हेन इट हॅज ए राईट शेप अँड राईट साईज. Then and then only the reaction takes place between substrate and enzyme. Now here that substrate reacts with enzyme and for the substrate enzyme complex their reaction takes place and the product is formed. Enzyme remain as it is. Hence it is a biocatalyst. This is called as a कोणतं मेकॅनिझम म्हटलं आपण याला, लॉक अँड की मेकॅनिझम. संपलं लॉक अँड की मेकॅनिझम. एवढे पॉइंट लिहायचे आहे, ही आकृती काढायची आहे. हे प्रॉडक्ट बदलून दाखवलं, रंगीत वापरलंय आपण. नाही दाखवलं तरी चालेल. हा झाला प्रकार, हे झालं मेकॅनिझम. मग आता नेमकं हेच आपण इंडस्ट्रीमध्ये पण वापरतो. याचा फायदा आपण कुठे घेत असतो, हे आपण केमिकली जसं ह्युमन बॉडीत रिॲक्शन होतात तशाच प्रकार आपण इंडस्ट्रीमध्ये आणला तर काय होईल. मग अशाही काही प्रॉडक्ट आपण तयार करायला लागलो इंडस्ट्रीमध्ये एन्झाईम मेकॅनिझम वापरून. याचे 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत.
preparation of fructose from glucose by using glucose isomerase. ग्लुकोज आयसोमरेज नावाचं एक एन्झाईम तयार केलं आपण की जे कशाचं रूपांतर कशात करताय, ग्लुकोजचं रूपांतर फ्रक्टोज मध्ये करताय, पण कुठे, इंडस्ट्रीमध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण आता हे मेकॅनिझम आणलं, इथे तयार करायला शिकलो. हे केमिकल हे एन्झाईम आपण तयार केले आणि मग इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन ऑफ एन्झाईम असा एक छोटासा पॉइंट शेवटी ऍप्लिकेशन मध्ये दिलेला आहे. त्यात दोन उदाहरणं तुम्ही कुठले तरी लक्षात ठेवा. त्यातलं पहिलं उदाहरण, इट इज युज्ड और द प्रोसेस इज युज्ड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ फ्रक्टोज फ्रॉम ग्लुकोज. ग्लुकोजचं रूपांतर फ्रक्टोज मध्ये करण्यासाठी ग्लुकोज आयसोमरेज नावाचं एन्झाईम वापरण्यात येत असतं. हे पहिलं ऍप्लिकेशन झालं. डिटेल नाही, एवढंच एक वाक्य पाठ करायचं. दुसरं आहे, इट इज ऑल्सो युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ न्यू अँटीबायोटिक. अँटीबायोटिक म्हणजे कोण, अँटीबायोटिक प्रतिजैविक, पेनिसिलिन, एमॉक्सिसिलिन, एम्पिसिलिन, एजिथ्रोमायसिन, हे औषधं जी असतात ना, विच स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम or which kill the microorganism in the human body, such substances, such chemicals are called as a antibiotic. पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक हे सगळ्यात पहिलं अलेक्झांडर फ्लेमिंगने तयार केलं होतं. पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या बुरशीपासून तयार करण्यात आलेलं होतं. आता हे जसं एक पेनिसिलिन आहे, याला ड्रॉबॅक होते काही, पण ते पहिलं होतं किती केलं तर. आता त्याच्याऐवजी नवीन नवीन अँटीबायोटिक तयार करण्यासाठी देखील या एन्झाईमचा वापर करण्यात येतो. पेनिसिलिन जी ऍसिलेस नावाचं जे एन्झाईम आहे, पेनिसिलिन जी ऍसिलेस नावाचं जे एन्झाईम आहे, तर या एन्झाईमच्या आधारावर आपण नवीन अँटीबायोटिक तयार करू शकतो इंडस्ट्रीमध्ये. हे त्याचं दुसरं ऍप्लिकेशन, म्हणजे दोन नावं सांगितले मी तुम्हाला आता. एक, इट इज ऑल्सो युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिटर्जंट, लॉन्ड्री डिटर्जंट. डिटर्जंट तयार करण्यासाठी देखील प्रोटीसिस नावाचं एक एन्झाईम वापरण्यात येत असतं. तर असे हे काही ऍप्लिकेशन, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मी तुम्हाला 2-3 लिहून दिलेले आहेत. तेवढे लक्षात ठेवायचे. बस एवढंच आहे एन्झाईम आपल्याला. एन्झाईमची डेफिनेशन, हे त्याचं मेकॅनिझम, हे 2 एक्झाम्पल जनरल, इन्सुलिन आणि अमायलेज, आणि 2-3 इंडस्ट्रियल जे आहे, तर तेवढे 2 एक्झाम्पल. बस एवढं आहे बायोमॉलिक्यूल मध्ये. पूर्ण पॉइंट कव्हर केले आपण, काही सोडलं नाही त्यातलं. आणि आता चौथा जो प्रकार आहे आपला, तो आहे न्यूक्लिक ऍसिड. काय आहे न्यूक्लिक ऍसिड? याचा अभ्यास थोडासा तुम्ही करून या. माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास जास्त झालेला असावा. बायोलॉजी कोणी सोडलं? सगळ्यांना आहे तरी कोण, पण डीएनए आरएनए माहित असेल तुम्हाला. पण तेच आहे न्यूक्लिक ऍसिड. डीएनए आणि आरएनए आपण त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत विशेष. डीएनएचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे आणि आरएनएचं कसं आहे, डीएनए कसा, आरएनए कसा तयार होतो, हेच आपले न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. आय थिंक सेल प्लाझ्मामध्ये ते असतात. क्रोमोझोम्स यालाच म्हटलं जातं. हे आपले जन्मकुंडलिक असते थोडक्यात, नाही का. हेरिडिटी कॅरेक्टर ठरवणारे असतात आरएनए, डीएनए, पण तेच आहे. चालेल. आपला जेनेटिकल कोड म्हणतात याला, जन्मकुंडली म्हटल्यापेक्षा जेनेटिकल कोड, डीएनए आणि आरएनए. ते न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे ठीक आहे, उद्या किंवा परवा, उद्या तर शक्य नाही, 2 पिरियड मध्ये हे संपून जाईल. म्हणजे आपलं बायोमॉलिक्यूल संपून जाईल. ठीक आहे, पुढे करू आज.